गेलं 10वीची परीक्षा दिली त्या शाळेला 5-25 नव्हे तर तब्बल 47 वर्षांनी पुन्हा भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली। साठीच्या पुढील वयात असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मनात बालपणीच्या रम्य स्मृती पुन्हा जाग्या झाल्या। मुरगुडच्या जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांनी भरवलेला स्नेह मेळावा आठवणींच्या खजिन्याचा दरवाजा उघडणारा ठरला। जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या खासदार सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या दादोबा मंडलिक हॉलमध्ये 1978च्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला। तब्बल 47 वर्षांनी हे विद्यार्थी पुन्हा शाळेत जमले। मेळाव्याला तत्कालीन शिक्षकांची उपस्थिती लाभली। छत्रपती शिवाजी महाराज, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी मुख्याध्यापक NK पठाडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। निधन झालेल्या गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। गुरुवर्य PD मगदूम आणि प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे यांच्या उपस्थितीत तत्कालीन शिक्षक VD खैरे, PV पाटील, BG साखरकर, IN बेग, PT ढेरे, BH गुजर, YR जाधव, भीमराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तसंच गुणवंत माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। त्यामध्ये निवडुंग काव्यसंग्रहाचे कवी दिलीप खैरे, ग्रामीण कथा लेखक दिनकर कमळकर, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्राध्यापक रंगराव पाटील, जिल्हा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल परबकर, शिवाजी भोसले यांचा समावेश होता। सुमारे 47 वर्षांनी गुरु शिष्यांची आणि वर्गमित्र मैत्रिणींची भेट होत असल्यानं अनेक जण भारावून गेले होते। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। या कार्यक्रमासाठी या बॅचचे 55 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या। माजी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही शाळेतील आठवणींना उजाळा दिला। तो ऐकताना अनेकांचं मन भरून आलं। डॉक्टर शिवाजीराव होडगे यांनी आपलं जीवन कसं जगलं पाहिजे याबद्दल चांगले विचार मांडले। तर आज आम्ही 80-85 वर्षाचे असतानाही शिष्य आम्हाला विसरलेले नाहीत, हा आमच्या आयुष्यातील सुवर्ण दिन असल्याचं PD मगदूम यांनी सांगितलं। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू खाडे, उद्योजक जयवंत भारमल, वंदना कामत, सुनीता गंगापुरे, विशाल शिंदे, दिलीप शिंदे, विठ्ठल कोतमिरे, रंगराव पाटील, शंकर पाटील यांनी परिश्रम घेतले। यावेळी विष्णू खाडे, दिनकर कमळकर, आनंदा जाधव यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।